नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रोजगार कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आणि आजची नोकरीची संधी आहे ग्रामीण डाक सेवक या पदाकरता विविध पदांची भरती निघालेली आहे. याच्यामध्ये इंडियन पोस्टमध्ये विविध पदांकरता भरती निघालेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, कशाप्रकारे अप्लाय करायचं आहे, कुठे अप्लाय करायचं आहे, त्याची फी किती असणार आहे, ॲप्लिकेशनची परीक्षा होणार आहे की नाही, आणि त्यासाठी लागणारं क्वालिफिकेशन काय आहे, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल. त्यामुळे नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि तुमच्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्याला, मित्राला, मैत्रिणीला फॉरवर्ड करायला विसरू नका. ग्रामीण डाकसेवक ह्या पदाकरता जाहिरात आलेली आहे जानेवारी महिन्याकरता. याकरता रजिस्ट्रेशन जे आहे ऑनलाईन ॲप्लिकेशनचं ते ओपन झालेलं आहे. सो तुम्ही कशाप्रकारे अप्लाय करू शकता. रजिस्ट्रेशन जे आहे ते 10 फेब्रुवारी ते 3 मार्चपर्यंत ओपन झालेलं आहे. त्याच्यामध्ये काही एडिट आणि करेक्शन करायचे असतील तर ते 8 मार्चपर्यंत तुम्हाला करता येतील. आणि सर्वसाधारणपणे ब्रीफ प्रोफाईल कसं असणार आहे याचं ते तुम्हाला याच्यामध्ये आहे. सो याच्यामध्ये ब्रांच पोस्ट मॅनेजर BPM या पदाकरता जागा आहे. BPM हे ब्रांच पोस्ट ऑफिस ही आहे त्याची जागा. त्यानंतर कस्टमर सर्व्हिस सेंटर CVC सेंटरचे एक डिपार्टमेंट आहे. मार्केटिंग आणि प्रमोशन करणे ही त्याची वेगवेगळी कामं आहे. रेसिडेन्स आणि अकोमोडेशन त्याच्यासाठी पण एक ऑफिसरची आवश्यकता आहे. त्यानंतर असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर या पदाची रिक्त जागा आहे. आणि या पदाकरता काही जॉब असणार आहे बघा. याच्यामध्ये स्टॅम्प सेल करणे, स्टेशनरी वगैरे या सगळ्या गोष्टीची मॅनेजमेंट करणे, देखरेख करणे, मार्केटिंग आणि प्रमोशन ॲक्टिव्हिटीज करणे. त्याच्यानंतर BPMला काही गोष्टींची आवश्यकता आहे, त्या गोष्टींनी लागणे. त्यानंतर रेसिडन्स त्याच्यामध्ये डिलेव्हरी ज्युरिस्डिक्शनच्या अंतर्गत शेजारीच तुम्हाला त्याचं रेसिडन्स द्यावं. त्यानंतर डाकसेवक म्हणजे टपाल पोस्ट मास्टर जी आहे ही पद रिकाम आहे. यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करायच्या आहेत, जसं की रेल्वे मेल सर्व्हिसला वेगवेगळ्या पोस्ट ज्या आहेत त्या सॉर्ट आऊट करायच्या आहेत, डिस्पॅच करायच्या आहेत. मेल बॅग्स वेळच्या वेळी जिथल्या तिथं सगळ्यांना पत्र जी आहेत ज्यांचे नावं वगैरे त्यांना घरोघरी जाऊन तुम्हाला पोस्ट करायचे आहेत, पाठवायचे आहेत. आणि याच्यासाठी जो तुम्हाला भत्ता आणि अलाउन्सेस देण्यात येईल तो दरवर्षी तुम्हाला 3% त्याच्यामध्ये वाढ देण्यात येईल. हे आहे BPM या पोस्टसाठी 12,000 ते 29,380. आणि डाकसेवक या पदाकरिता 10,000 रुपये ते 24,470 रुपये इतके तुम्हाला याच्यामध्ये देण्यात येईल. आणि याच्यासाठी वयोमर्यादा जी आहे ते 18 ते 40 वर्षांची आहे. आणि एज रिलॅक्सेशन जे आहे ते SC/ST साठी 5 वर्ष, OBC साठी 3 वर्षाचं, PWD साठी 10 वर्षाचं, डिसेबिलिटी आणि SC/ST असेल तर 15 वर्षाचं त्याच्यामध्ये एज रिलॅक्सेशन देण्यात येईल. क्वालिफिकेशन जे आहे ते क्वालिफिकेशनमध्ये कमीत कमी 10वी ते 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. आणि याच्यामध्ये जी लोकल लँग्वेज आहे ती लोकल लँग्वेज त्याला कळता आली पाहिजे, समजता आली पाहिजे, लिहिता वाचता बोलता आली पाहिजे. आणि यासाठी स्पेशल प्रोव्हिजन केलेलं आहे अरुणाचल प्रदेशसाठी 23 ट्रायबल लँग्वेज जे आहे त्याच्यासाठी. अदर क्वालिफिकेशन काय, तुम्हाला सायकल चालवता आली पाहिजे, म्हणजे ती अगोदरच्या काळात, म्हणजे आता काही 2 व्हीलर तरी चालवता आली किंवा जी मोपेड आहे ती चालवता आली तरी चालण्यासारखं आहे. पण नॉलेज ऑफ कॉम्प्युटर तुम्हाला असणं आवश्यक आहे. ॲडिक्वेट मीन्स त्याचे चाइल्डहूड ते सगळं असणं पाहिजे. रिझर्वेशन जे SC/ST OBC साठी त्याचा फॉर्मॅट कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला त्याच्यामध्ये जोडावं लागणार आहे. कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट त्याच्यामध्ये तुम्हाला जोडावं लागणार आहे. आणि जर तुम्हाला डिसेबिलिटी असेल तर मग डिसेबिलिटी कोणकोणत्या प्रकारची असेल आणि त्याच्यासाठी कशा प्रकारचं आहे हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला जाहिरात देण्यात येईल. आता त्याच्यामध्ये अप्लाय कसं करायचं बघा. तुम्हाला ती वेबसाईट दिलेली आहे indiapost.gbsonline.gov.in या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे. आणि सिलेक्शनचा क्रायटेरिया हा मेरिट बेस्ड असणार आहे. आणि मेरिट बेस्ड झाल्यानंतर तुमचे जे मार्क आहे त्याच्यामध्ये A1 असेल तर ग्रेड पॉईंट 10 असेल तुमचं तर 9.5 हा तुमचा मिलियन फॅक्टर देण्यात येईल. त्यानंतर मल्टिप्लिकेशन फॅक्टर जो आहे तर E2 असेल तर 9.5. तर अशा प्रकारे तुमचा ॲव्हरेज CGPA जो आहे तो ते कॅल्क्युलेट केला जाईल. तुम्हाला जास्तीत जास्त मार्क असतील तर मग तुम्हाला त्याच्यामध्ये सिलेक्शन होईल. याच्यामध्ये काय आहे की कम्युनिकेशन अँड सिलेक्शन प्रोसेस ऑफ फिजिकल व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट्समध्ये सगळं झाल्यानंतर तुमचं मेरिटनुसार तुमचं सिलेक्शन करण्यात येईल. आणि त्याच्यामध्ये तुमचं जे पोर्टल आहे ते रेग्युलर बेसिसवरती अपडेट होईल. त्याच्यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या गोष्टींची पूर्तता करायची आहे त्या यादी दिलेली आहे. मार्कशीट आहे, आयडेंटिटी कार्ड आहे, कास्ट सर्टिफिकेट आहे, जर अपंग असेल तर त्याचं प्रमाणपत्र आहे, जातीदृष्ट्या मागास असेल त्याचं प्रमाणपत्र आहे, ट्रान्सजेंडर असेल त्याचं सर्टिफिकेट आहे. त्यानंतर तुमचा जन्माचा दाखला आणि मेडिकल इश्यू की समोरचा माणूस हा हेल्दी आहे, फिट आहे, अशा प्रकारचं. त्यानंतर तुम्हाला विविध प्रकारचे इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स आहेत, जसं की हे सगळ्या डिपार्टमेंटच्या अंतर्गत प्रोसेस चालणार आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला जे काही अडचणी असतील त्या सगळ्या वेबसाईटवरती तुम्हाला देण्यात येईल. आणि ह्यामध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुम्हाला ग्रामीण म्हणजे ह्याच्यासाठी कोणत्या प्रकारचा फॉर्म भरायचा आहे त्याचा एक फॉर्मॅट दिलेला आहे. कोणत्या पोझिशनसाठी अप्लाय केलेला आहे, नंबर ऑफ पोस्ट त्याचे किती आहेत, त्या सगळ्या याच्यामध्ये माहिती दिलेली आहे.
आणि रजिस्ट्रेशन कसं करायचं ते इंडियन पोस्टच्या त्या ऑफिसवरती जाऊन तुम्हाला पहिल्यांदा मोबाईल नंबरचं व्हेरिफिकेशन करावं लागेल, ईमेल ID, आधार आणि अदर इन्फॉर्मेशन टाकावी लागेल, स्कॅनिंग कॉपी, फोटो आणि सिग्नेचरची टाकावी लागेल. त्यानंतर तुम्हाला जी ऑनलाईन फी आहे ती फी तुम्हाला भरावी लागेल. आणि SC ST महिला आणि OBC म्हणजे ह्याच्यासाठी ट्रान्स वुमनसाठी कोणत्या प्रकारची फी नाही. बाकी ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे ते तुम्हाला भरायचं आहे. आणि याच्यामध्ये सिलेक्शन ऑफ डिव्हिजन, कुठल्या डिव्हिजनमध्ये तुमचा हे पाहिजे तर ते सुद्धा मध्ये रिसेंट फोटो जे आहेत ते 50 KB आसपास तुमचा फोटो पाहिजे आणि 20 KB आसपास तुमची सिग्नेचर पाहिजे. आणि ॲप्लिकेशन करेक्शन वगैरे करू शकता. 8 मार्चपर्यंत तुम्ही या सगळ्या गोष्टी करू शकता. आणि याच्यामध्ये लिस्ट आहे की कुठं कोणती भाषा तुम्हाला आली पाहिजे. महाराष्ट्रात असेल तर तुम्हाला मराठी आली पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टींची पूर्तता तुम्हाला सेल्फ अटेस्टेड करावं लागणार आहे. अंडरटेकिंग केवळ ही सगळी माहिती खरी आहे. त्याच्यानंतर SC STचा कास्ट सर्टिफिकेटचा फॉर्मॅट त्याच्यामध्ये तुम्हाला दिलेला आहे. त्याच्यानंतर तुमचा या सगळ्या गोष्टींची पूर्तता तुम्हाला करावी लागेल. इन्कम सर्टिफिकेट हे तुम्हाला व्हॅलिड ऑथोराइज्ड पर्सनलचं आणायचं आहे की आर्थिकदृष्ट्या मागास असेल तर यासाठी क्रिमी लेअरचं प्रमाणपत्र असेल. आणि सायकल चालवता येते ह्याचं पण तुम्हाला सर्टिफिकेट द्यायची, मला सायकल चालवता येते म्हणून. आणि याच्यामध्ये मग सगळे जे काही तुम्हाला सोर्सेस आहेत की दुसरा कोणताही सोर्स नाही, मला इन्कमचा तेवढाच आहे, या सगळ्या गोष्टींची तुम्हाला सही आणि अटेस्टेड तुम्हाला सेल्फ करावी लागणार आहे. आणि याच्यामध्ये जागा जर बघायला गेलं तर त्याच्या महाराष्ट्राचं बघूयात आपण. महाराष्ट्रामध्ये कोकणी आणि मराठी जागा आली पाहिजे. याच्यामध्ये SC साठी 13, ST OBC साठी 5, अशामुळे महाराष्ट्रात एकूण 25 जागा आहेत. परंतु महाराष्ट्रामध्ये कोकणात एवढ्या जागा आहेत आणि महाराष्ट्रामध्ये टोटल बघायला गेलं तर 1473 जागा आहेत. एवढ्या पदांकरता भरती निघालेली आहे. आणि टोटल मिळून 21,413 जागा आहेत संपूर्ण देशामध्ये. सो तुम्हाला लोकलचा तुमचा एरिया शोधून त्याच्यामध्ये तुम्हाला अप्लाय करणं आवश्यक आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली? जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी पोस्टच्या ह्या भरतीला पात्र व्हावं. याच्यामध्ये चांगलं पेमेंट पण आहे आणि दरवर्षी 3% तुमचं मानधन वाढेल. त्याच्यानंतर आता 8वा वेतन आयोगसुद्धा येईल. सेंट्रल गव्हर्नमेंटची ही जागा आहे आणि ही सुवर्णसंधी सोडू नका. तुमच्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. रोजगार कट्टा चॅनलला नवीन असाल तर रोजगार कट्टा चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.